मित्रांनो, YouTube चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आता बघा आपल्याकडे तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. यासाठी मित्रांनो फक्त आपण IMP असे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पहा. फक्त या ठिकाणी ₹499 ला. आता बघा या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो हे प्रश्न आपण तयार केलेले आहेत. तुम्ही जर या ठिकाणी नवीन असाल किंवा तुम्हाला या ठिकाणी फास्ट रिव्हिजनमध्ये सगळ्या सिलेबसला रिव्हिजन करायची असेल IMP टॉपिकला, तर लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही ₹499 ची जी काही PDF आहे आपली घेऊन टाका. ज्यांना खरोखर या ठिकाणी गरज आहे पहा नोकरीची, त्यांनी नक्की घेऊन टाका. कारण की वेळ फार कमी आहे पहा. वेळ कोणासाठी थांबत नसतो. गेलेली वेळ परत भेटणार नाही पहा. पैसे आपण कधी पण कमवू शकतो, परंतु एकदा चान्स गेला की परत येत नसतो. त्यामुळे ₹499 कुठेही आपण पेट्रोल म्हणा, कुठेही खर्च करतो जेवणाला, तर मित्रांनो योग्य ठिकाणी लावा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. जो काही आपला फोनपे, Google पे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही फोनपे, Google पे करा ₹499 आणि याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ह्याच नंबरला सेंड करा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व PDF पाठवून देईल. पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण WhatsApp ग्रुप तयार केला आहे. तो सुद्धा जॉइन करा. पैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही त्याचा पर्याय आपल्याला द्यायचा आहे पहा. तर मित्रांनो यामध्ये कोणता प्राणी उभयलिंगी नाही आहे? तर पर्याय क्रमांक 2 गोलकृमी. लक्षात ठेवा मित्रांनो गोलकृमी. असे प्राणी ज्यामध्ये नर आणि मादी दोन्ही प्रजनन अवयव असतात त्यांना उभयलिंगी म्हणतात. उदाहरणार्थ गांडूळ, जळू, स्टारफिश, फ्लेमिंगो, व्हेल, टेपवर्म, गोगलगाय इत्यादी गोलकृमी मित्रांनो यामध्ये मोडत नाही. पहा लक्षात ठेवायचं आपल्याला. त्वचेद्वारे कोण श्वसन करतात? जी काही त्वचा आहे मित्रांनो याद्वारे कोण श्वसन करतात? तर गांडूळ मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो गांडूळ फुफ्फुसाअभावी फक्त त्वचेमार्फत श्वसन करतात. बेडूक त्याच्यानंतर आळया, गांडूळ हे जमिनीखालील ओलसर भागामध्ये राहतात. त्यांच्या त्वचेवर असलेल्या लहान रक्तवाहिन्या ऑक्सिजनची वाहतूक करत असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की तारा मासा त्याच्यानंतर सी अर्चिनी खालीलपैकी कोणत्या प्राणी संघामध्ये आढळतात? तर मित्रांनो ही ऑप्शन क्रमांक 2 कंटकचर्मी प्राणी संघ. लक्षात ठेवा मित्रांनो कंटकचर्मी प्राणी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तारा मासा समुद्रामध्ये आढळणारा प्राणी आहे आणि कंटकचर्मी प्राणी संघात तारा मासा, सी अर्चिन यांचा या ठिकाणी समावेश होतो पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा मित्रांनो. मातीला हवेचा भरपूर पुरवठा होऊन हवा खेळती ठेवण्याचं कार्य कोण करतात? तर आपल्या सर्वांना माहिती आहे कोण बघा शेतकऱ्याचा मित्र म्हणून सुद्धा ओळखलं तर कोणाला गांडुळाला. लक्षात आलं? मित्रांनो गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात आणि हा कृमीय प्राणी उभयलिंगी असून मातीत राहून माती भुसभुशीत करतो पहा. पुढील प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 तारा मासा हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं मित्रांनो तारा मासा हे याचं योग्य उत्तर आहे पहा. तारा मासा मित्रांनो हा संघ इकायनोर्डामाटामध्ये मोडतो आणि हा सागरी प्राणी शरीराच्या तुटलेल्या भागाची बघा या ठिकाणी पुनर्निर्मिती करू शकतो पहा. पुनर्निर्मिती करू शकतो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की थंड प्रदेशामध्ये वातावरणाचं तापमान 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात याचं कारण म्हणजे काय? तर मित्रांनो याचं कारण आहे पहा पाण्याचे असंगत आचरण. पर्याय क्रमांक 3 पाण्याचं असंगत आचरण याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न बघूयात आपण आता. प्राण्यामध्ये सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात यशस्वी झालेला संघ कोणता आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 संधिपात प्राणीसंघ हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे संधिपात प्राणीसंघ. मित्रांनो हा अपृष्ठवंशीय प्राण्याचा सर्वात मोठा गट आहे. उदाहरणार्थ खेकडा, झुरळ, विंचू, डास, मुंगी, गोम इत्यादी. सरपटणारे प्राणी कसे असतात? सरपटणारे प्राणी मित्रांनो कसे असतात? तर पर्याय क्रमांक 1 शीत रक्ताचे असतात. मित्रांनो लक्षात ठेवा शीत रक्त याचं बरोबर उत्तर आहे पहा. बरोबर. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो की ऑर्निथॉलॉजी ह्या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? मित्रांनो लक्षात ठेवायचं पक्षी याचं बरोबर उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचं पक्षी. ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्षीशास्त्र. बॉटनी म्हणजे काय वनस्पतीशास्त्र. झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्षीशास्त्र. ॲटॉमॉलॉजी म्हणजे कीटक आणि फ्लॉरिकल्चर म्हणजे फुलशास्त्र पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गामध्ये होतो? वटवाघळाचा समावेश मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सस्तनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पहा. लक्षात ठेवा सस्तन. मित्रांनो वटवाघूळ पक्षीसारखं उडत असलं तरी ते अंड न घालता पिल्लांना जन्म देतं आणि दूध पाजतं म्हणून ते बघा सस्तन वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पहा. वटवाघूळ झाडावर राहणारा उडणारा असला तरी सस्तन आहे. वटवाघूळ मित्रांनो सस्तन असून सुद्धा शीत रक्ताचा आहे.
पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की कांगारू हा खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गामध्ये मोडतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कांगारू हा मित्रांनो सस्तन मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. कांगारू फक्त ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सापडतो. साधारण 1 महिना गर्भ असताना मादी कच्च्या पिल्लांना जन्म देते आणि दूध पाजते पहा. हा प्राण्यांना पिल्ले ठेवण्यासाठी पिशवी असते पहा. इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल या ठिकाणी पिशवी असते पहा. हा गवत खाणारा प्राणी आहे आणि कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून सुद्धा ओळखला जातो पहा. सगळं पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. सस्तन वर्गामधील मसुपियल गटामध्ये मोडतो. पिल्ले ठेवण्यासाठी पिशवी असते पहा. प्राण्यामध्ये कोणत्या ऊती आंतर इंद्रियांना आधार देतात आणि ऊतीची झीज भरून काढतात? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. खूपच मजेशीर प्रश्न आणि अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहेत पहा. नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करा. तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, मूलऊती लक्षात ठेवायचं आहे पहा आपल्याला. मूलऊती याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे पहा मूलऊती. आलं लक्षात मित्रांनो, मूलऊती. मित्रांनो अस्थिबंध ऊती 2 हाडांना जोडतात. स्नायू ऊती हाडांना स्नायूशी जोडतात. रक्त हे मित्रांनो जटिल संयोजी ऊती पहा. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती पहा. कुत्र्याची भारतीय प्रजाती कोणती आहे? तर मुधळ हाउंड. लक्षात ठेवा गावठी. तर बघा पर्यावरणातील नावावरून मुधळ हाउंड हा पर्याय लक्षात येतो पहा. कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये मुधोळ संस्थानाला पहिल्या महायुद्धानंतर झांच्या हाउंड जातीचं श्वान दिलं होतं पहा भेट. पुढे त्याची उत्पत्ती वाढत गेली आणि भारतात सर्वात आधी मुधोळ हाउंड नाव ठेवण्यात आलं पहा. याचा उपयोग शेतात राखण करण्यासाठी, पोलीस, लष्करी, घरगुतीसाठी याचा आपल्याला उपयोग पाहायला मिळतो पहा. लांब पायामुळे बघा याचा जो काही पळण्याचा वेग आहे 50 किमी प्रति तास इतका आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? मित्रांनो ही कासवाची जात आहे पहा. पर्याय क्रमांक 2 कासवाची जात आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचे पहा. कासवाची जात हे दुर्मिळ होणारं कासव आहे. परीक्षेमध्ये सर्वच कासवाची माहितीची गरज नाही. फक्त ऑलिव्ह रिडले हे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने चर्चेत असतं. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचे पहा. आणि याचा आढळ ओडिशाच्या किनारपट्टीवर होतो. अंडी घालण्यासाठी हे समुद्राच्या किनाऱ्यावर येतात पहा. पुढीलपैकी एकपेशीय सजीव कोणता आहे पहा. एकपेशीय सजीव कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 अमिबा आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. एकपेशीय. एकपेशीय सजीव डोळ्यांना दिसत नाही पहा. आपल्या डोळ्यांना दिसत नाही. एकपेशीय सजीव अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना आणि ईस्ट हे काय आहेत मित्रांनो, एकपेशीय सजीव आहेत. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो, की कोणत्या प्रजातीची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे? सांगा पटकन. तर कीटक. सगळ्यात जास्त कीटक आहेत मित्रांनो. कीटक प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे पहा. आलं लक्षात. सुमारे 4 लाख प्रजाती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात पहा. कीटकाचं वर्णन कोणत्या ठिकाणी केलं जातं? तर ऑर्थोपोडा गटामध्ये केलं जातं. हे पण लक्षात ठेवा. बेडूक हा कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? बेडूक मित्रांनो हा उभयचर प्राणी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे पहा उभयचर. उभयचर म्हणजे प्राणी म्हणजे पाण्यात आणि जमिनीत राहू शकतात. शरीरावर खवले नसतात. शरीर कसं असतं? मृदू असतं पहा. यांच्या शरीराच्या हृदयाला 3 कप्पे आपल्याला पाहायला मिळतात. किती? 3 कप्पे. अंगावर बघा श्लेष्मल ग्रंथी असल्याने ते कायम ओलसर असतात. यांच्या बाह्य फलन घडून येतं पहा. बेडूक, सॅलमेंडर आणि साप हे मित्रांनो आपले याचे उदाहरण आहेत पहा. चला पुढील प्रश्न आहे पहा. भारताच्या ग्रामीण भागामध्ये गिधाडांचं कमी असण्याचं कारण काय आहे पहा? गिधाड का कमी आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा, गिधाडाची कमतरता का झालेली आहे? तर मित्रांनो जे काही काय होतं या ठिकाणी औषधं आहेत पहा. पशुसंगोपनासाठी जे काही आजारी जनावराला बरे करण्यासाठी वापरलेली औषधं. आता आपण या ठिकाणी जर आपल्या गाई म्हशीस दुखायला लावलं, आपण त्याला इंजेक्शन टोचतो आणि ते जनावर मेल्यानंतर गिधड खातात. त्यामुळे बघा त्यांचा मृत्यू या ठिकाणी होतो पहा. पशुसंगोपनामध्ये आजारी जनावराला बरे करण्यासाठी वापरलेली औषधं पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर डायक्लोफिनिक औषधामुळे गिधाडाची संख्या घटलेली पहा. गिधाडे मित्रांनो मृत जनावरांना खातात. त्यामुळे गिधाडामध्ये अशी औषधी साचली, ती गिधाड्यामध्ये विषारी ठरल्यामुळे त्यांची संख्या या ठिकाणी कमी झाली पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? एकदम सोपा प्रश्न आहे. तर त्याला मित्रांनो सायकोलॉजी असं म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक 2 सायको. आलं लक्षात? मानवी मनाचा अभ्यास. न्यूरोलॉजी म्हणजे काय मित्रांनो? तर लक्षात ठेवा. न्यूरोलॉजी म्हणजे की आपल्या मज्जातंतू असते त्याचा अभ्यास. त्याच्यानंतर जर पाहिलं तर ऑर्थोपेडिक्स म्हणजे हाडांचा अभ्यास आणि गायनोकॉलॉजिस्ट म्हणजे काय? तर जे काही स्त्रीरोग असतात, स्त्रीरोग तज्ञ त्याला गायनोकॉलॉजिस्ट म्हणतात पहा.
सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे मित्रांनो? सर्वात मोठा. तर देवमासा पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. सर्वात मोठा सस्तन प्राणी देवमासा आहे पहा. खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाहीये? तर आता माशाचा प्रकार ओळखायचा आहे. तर ऑक्टोपस मित्रांनो, ऑक्टोपस काय आहे? तर हा मोलस्का संघामधला प्राणी आहे पहा. मासे कोणते आहेत आपल्याला माहिती आहे. सुरमई, पापलेट, रावस हे सगळे मासे आहेत पहा. बोंबील. आलं लक्षात? चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे मित्रांनो. प्राण्यामध्ये सर्वात मोठा संघ कोणता आहे? मोठा संघ कोणता आहे? तर आर्थ्रोपोडा. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. प्राण्यामध्ये सर्वात मोठा संघ आहे आर्थ्रोपोडा. आलं लक्षात मित्रांनो. तर या ठिकाणी लक्षात ठेवा संधिपाद हा संघ प्राणीसृष्टीमधील सर्वात मोठा संघ आहे आणि संधिपाताचे हातपाय जोडलेले असतात. या प्राण्यांच्या सुमारे मित्रांनो 40 लाखांपेक्षा जास्त जाती आढळतात. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन या प्राणीवर्गामध्ये मोडत नाही? आता कोणता आहे तो मोडत नाही मित्रांनो? तर मगर. मगर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय? मगर. तर लक्षात ठेवा सस्तन वर्गामध्ये या प्राण्यांना दूध स्रवणाऱ्या ग्रंथ्या असतात म्हणून त्यांना सस्तन प्राणी म्हणतात आणि यांचा मेंदू विकसित असतो. हे एकलिंगी प्राणी असून पिल्लांना जन्म देतात. मानव, देव, मासा, कुत्र, गाय इत्यादी पहा. नेक्स्ट आहे पहा बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? बोंडअळी. तर लक्षात ठेवा मित्रांनो कापूस आपल्या याचं बरोबर उत्तर पहा. पर्याय क्रमांक 2 कापूस. बोंडअळी. ही अळी फक्त बोंडावर आढळते. बोंडामधला रस काढून घेते. बोंड करपायला चालू होतं आणि रंगहीन होतं. करपून गळून पडतं. लाल्या रोग सुद्धा मित्रांनो गंभीर आजार कापूस पिकाला होतो. कोणता? लाल्या. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी वर्गामध्ये मोडत नाही? पुन्हा असाच प्रश्न विचारलाय. तर कासव मित्रांनो लक्षात ठेवायचंय पहा. कासव. कासव याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. कासव हा अंडी घालणारा प्राणी पहा. देवमासा, ससा, हत्ती हे सस्तन प्राणी पहा. सस्तन प्राणी मित्रांनो पिल्लांना जन्म देतात. पुढील प्रश्न मित्रांनो की शेतीसाठी उपयुक्त असं व्हर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून तयार केलं जातं? तर गांडूळ मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 गांडूळ. लक्षात आलं मित्रांनो गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. व्हर्मी कंपोस्ट हे मित्रांनो गांडूळ यापासून तयार केलं जातं. त्यापासून मित्रांनो शेतीसाठी खूप उपयुक्त असतं पहा हे. महाराष्ट्र राज्याच्या राज्य प्राण्याचं वैज्ञानिक नाव या ठिकाणी आपल्याला विचारलंय. तर लक्षात ठेवा मित्रांनो राटुफा इंडिका. पर्याय क्रमांक 1 राटुफा इंडिका मित्रांनो हे काय याचं वैज्ञानिक नाव आहे पहा. आलं लक्षात? हरियालचं वैज्ञानिक नाव लक्षात ठेवा मित्रांनो ट्रेशन फ्रेनिकोप्टेरस. वाघाचं पॅथेरा टायग्रिस. सिंहाचं पॅथेरा लिओ. हत्तीचं लोबान झोनंटा आफ्रिकाना. याचं बरोबर उत्तर आहे पहा. समुद्रामध्ये कोणत्या प्राणी रूपापासून मोती या ठिकाणी मिळवला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑयस्टर. कोणता प्राणी पहा या ठिकाणी? ऑयस्टर याचं बरोबर उत्तर आहे पहा. समुद्रामध्ये. मधमाशीच्या पोळ्यामधील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात? तर बघा 2-2 नृत्याद्वारे. बघा याचं बरोबर उत्तर आहे पहा. राणी माशी त्याच्यानंतर ही प्रजननक्षम मादी असते पहा. कामगार या ठिकाणी मादी असते. ड्रोन मित्रांनो नर असतो पहा. ही काय प्रकार आहेत मधमाशींची. खालील पर्यायामध्ये विसंगत पर्याय आपल्याला ओळखायला लावलाय पहा. विसंगत पर्याय कोणता आहे तो ओळखायचा आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ससाना. लक्षात ठेवा मित्रांनो ससाना हे काय विसंगत पर्याय मित्रांनो. हा पक्षी वर्गामध्ये मोडणारा प्राणी असून हा उडणारा पक्षी पहा. बाकी किवी, शामरोग, पेंग्विन हे मित्रांनो न उडणारे पक्षी वर्गात मोडणारे प्राणी आहेत पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की उत्तम उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती पहा? तर लेग हॉर्न. बघा लेग हॉर्न याचं बरोबर उत्तर आहे पहा. ही इटालियन जात आहे पहा. ही वर्षामध्ये 250 ते 280 अंडे घालते पहा. आलं लक्षात? रोड आयलंड रेड मित्रांनो ही अमेरिकन जात आहे पहा. बरोबर? ही 250 अंडे घालते प्रत्येक वर्षाला. गावरान कोंबडी फक्त 80 अंडे घालते. 80 अंडे एका वर्षाला. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो पग ग्रेट बिगल हे कशाचे प्रकार आहेत? तर हे मित्रांनो कुत्र्याचे प्रकार आहेत पहा. लक्षात ठेवा कुत्र्याचे प्रकार. विषाणू इतके सूक्ष्म असतात की जे फक्त कशाच्या सहाय्याने दिसू शकतात? तर मित्रांनो विषाणू फक्त आपल्याला इलेक्ट्रो मायक्रोस्कोपद्वारेच दिसू शकतात पहा. लक्षात आलं मित्रांनो. चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. रक्ताभिसरण संस्था आहे त्याबद्दल आपण काही प्रश्न बघूयात आता. तर रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो?
तर लक्षात ठेवा मित्रांनो, लाल रक्तपेशी त्याला आपण आरबीसी असं म्हणतो. पहा लक्षात ठेवा, आरबीसी. हिमोग्लोबिन मित्रांनो, हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग येतो. पांढऱ्या पेशी काय करतात, की रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. यांना सैनिक पेशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. खाली बघा, विसंगत म्हणजे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा का युरिया. लक्षात ठेवा मित्रांनो, युरिया या ठिकाणी गटात नाही बसत. पहा आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स हे जर पाहिलं मित्रांनो, तर हे रक्ताशी संबंधित आहेत. परंतु युरिया बघा, आपलं मूत्र मनुष्याद्वारे उत्सर्जित केला जातो युरिया. पहिले तिन्ही रक्ताचे घटक आहेत. युरिया हा उत्सर्जित पदार्थ आहे. पहा पुढील प्रश्न मित्रांनो, पहा की रोहिणीमधील रक्तामध्ये कोणत्या घटकाचं प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसतं? तर मित्रांनो, हिमोग्लोबिन. पर्याय क्रमांक 1 हिमोग्लोबिन आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. पहा रक्तामध्ये शुद्धीकरणाचं कार्य कोण करतं? तर मित्रांनो, फुफ्फुस हे रक्तामध्ये शुद्धीकरणाचं कार्य करतात. पर्याय क्रमांक 1 फुफ्फुस. हृदय काय करतं मित्रांनो? रक्ताचा पुरवठा करतं. आतडे मित्रांनो अन्नपचन करतात. मेंदू हालचाल विचार क्रियावर नियंत्रण करतो. किडनी मित्रांनो रक्त चालणे, रक्तामधील टाकाऊ पदार्थाची गाळण करणे किडनीचं कार्य. पहा पुढचा प्रश्न आहे. पहा मित्रांनो, की रक्तामधील हिमोग्लोबिन हे काय कार्य करतं? तर मित्रांनो, हे ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं. पहा हिमोग्लोबिन. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. हिमोग्लोबिन मित्रांनो लोह आणि प्रथिनांपासून बनलेलं असतं. पहा रक्त गोठण्यासाठी क्रिया करण्याचं कार्य कोण करतं? पहा रक्त गोठण्यासाठी. तर मित्रांनो, रक्तपट्टिका याचं काय? पहा बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 रक्तपट्टिका. आलं लक्षात? पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की निरोगी माणसाचा रक्तदाब हा किती असतो? निरोगी माणसाचा रक्तदाब हा मित्रांनो किती असतो? तर 120/80. 120/80 मित्रांनो याचं काय? पहा बरोबर उत्तर आहे. पहा समजलं? चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रक्तदाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? रक्तदाब मोजण्यासाठी तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 1 स्पिग्नोमोनोमीटर हे याचं बरोबर उत्तर आहे. पहा आलं लक्षात? तर मित्रांनो, शिरांपेक्षा धमन्यांमध्ये रक्तदाब अधिक असतो. रक्तदाब हा धमन्यांमधून मोजला जातो. साधारण रक्तदाब मित्रांनो 120/80 असतो. पहा लक्षात ठेवा, 120/80. आणि हाय ब्लड प्रेशर किती असतो? 140/90. यापेक्षा जास्त रक्तदाब असेल तर उच्च, कमी 100/60. लक्षात ठेवायचं आपल्याला हे. हृदय आणि त्याचं कार्य या संदर्भात शास्त्रास टिंब असं म्हणतात. तर त्याला मित्रांनो कार्डिओलॉजी म्हणतात. पहा पर्याय क्रमांक 1 कार्डिओलॉजी. लक्षात ठेवा मित्रांनो, जिओलॉजी कशाला म्हणतात? तर जिओलॉजी पृथ्वी, खडक, मातीचा अभ्यासाला म्हणतात. डर्मेटॉलॉजी म्हणतात मित्रांनो त्वचेच्या अभ्यासाला. पोमोलॉजी म्हणतात फळ लागवडीचा अभ्यास. चला पुढील प्रश्न आहे. पहा रक्तामधील हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो? तो लोह. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आपलं याचं बरोबर उत्तर आहे. लोह याचं बरोबर उत्तर आहे. पहा हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. हिमोग्लोबिन मित्रांनो रक्त काय करतं? लालसर करतं. हिमोग्लोबिन रक्तामुळे ऑक्सिजन वहनाचं कार्य करतं. हे पण लक्षात ठेवा. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, लोहाची आवश्यकता असते. पहा आलं लक्षात? मित्रांनो लोहाची आवश्यकता असते. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर याचं कार्य काय आहे, की ऑक्सिजनचं वहन करणे हे याचं मुख्य कार्य आहे. पहा खालीलपैकी कोणता योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे? पहा तर रक्तशास्त्र म्हणजे हेमॅटॉलॉजी एकदम बरोबर. आणि मित्रांनो डॉक्टर कार्ल लँडस्टर्नर यांनी रक्ताचा शोध लावला हे सुद्धा बरोबर आहे. ए बी रक्तगटाचा शोध हा 1902 मध्ये लागला हे सुद्धा बरोबर आहे. ओ हा रक्तगट बघा सगळ्यांना दिला जातो. ए बी हा सगळ्यांचा ग्राह्य रक्तगट आहे. पहा तर हे सगळे पर्याय मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत. पहा सगळे पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. रक्तगटाचा शोध कोणी लावला? आपण आताच पाहिलं की कार्ल लँड स्टेनरने लावला. रक्ताच्या अभ्यासाला मित्रांनो हिमॅटॉलॉजी म्हणतात हे सुद्धा बरोबर आहे. रंग बघा लाल असतो आणि त्याचा सामू किती असतो? 7.4 इतका सामू असतो. पहा रक्तगट लक्षात ठेव मित्रांनो ए, बी, त्याच्यानंतर ए, बी आणि ओ असे या ठिकाणी 4 रक्तगट आहेत. पहा रक्ताचं जर प्रमाण पाहिलं तर मित्रांनो 5 ते 6 लिटर आपल्या शरीरामध्ये काय असतं? रक्त असतं. पहा रक्तपेशी लाल असतात, पांढऱ्या असतात आणि प्लेटलेट हे काय आहेत? पहा रक्तपेशीत आपल्या. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मित्रांनो, की रक्तामधील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे प्लेटलेस याचं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे प्लेटलेस. रक्तबिंबिका असं म्हणतात. याचं आयुर्मान 7 ते 10 दिवस असतं.
पेशी केंद्रक नसतो, रंगहीन असतात पहा. रक्त गोठण्यासाठी याचा उपयोग होतो पहा. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणता रक्तगट हा सार्वत्रिक प्राप्तकर्ता ग्राही आहे? तर ए बी मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं ए बी. समजलं? ए बी याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे. समजलं? सर्व योग्य दाता कोणता आहे मित्रांनो? तर ओ निगेटिव्ह आहे पहा. सर्व ग्राही कोणता आहे? तर सगळ्याला या ठिकाणी चालतो. तर ए बी पॉझिटिव्ह याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. सर्वात जास्त आढळणारा रक्तगट कोणता आहे? तर ओ रक्तगट आहे. याचा किती पहा प्रमाण? 46% पहा. सर्वात कमी आढळणारा कोणता आहे? तर ई बी पहा. याचं फक्त 3% बघा या ठिकाणी आढळणार आहे बघा. 3%च आढळतो फक्त. रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेची वाढ कोणत्या वायूमुळे होते? तर मित्रांनो कोणत्या वायूमुळे होते? तर कार्बन मोनॉक्साईड याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. कार्बन मोनॉक्साईड मित्रांनो हे कार्बनचं एक ऑक्साईड आहे. याचं सूत्र पहा CO. रेणुभार किती असतो? 28.01 लक्षात ठेवायचं पहा. तप्त कोळशावरून वाफ नेऊन येणारा हा इंधन वायू पहा. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात? तर 72 ठोके या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला 72 ठोके पडतात. त्यांना नाडीचे ठोके म्हणतात पहा. लहान बालकामध्ये जास्त असतात 110 ते 150 मित्रांनो लहान बालकांमध्ये असतात पहा. वयस्कांमध्ये हृदयाचे ठोके 60 इतकेच असतात. हृदयाचे ठोके मित्रांनो स्टेटस्कोपने मोजले जातात. रक्तदाब मित्रांनो स्पिग्नोमोनोमीटरने मोजला जातो. सगळे पॉईंट लक्षात ठेवा. रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचं कार्य कोण करतं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 रक्तपट्टिका करतात पहा. समजलं? रक्तपट्टिका. रक्त गोठण्यासाठी रक्तपट्टिका उपयुक्त असतात. शरीराला जर इजा झाली तर रक्त बाहेर वाहतं आणि काही काळाने ते रक्त गोठून रक्त वाहण्याचं थांबतं. रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये रक्तपट्टिका, प्रथिने, कॅल्शियम ही मदत करतात. रक्तपट्टिका मित्रांनो रंगहीन असतात. रक्तपट्टिकाची जी काही संख्या असते ते 1 ते 3 लाखापर्यंत असते बघा. 1.5 ते 3 लाख घन. लक्षात आलं? डेंग्यू आजारामध्ये रक्तपट्टिकांची संख्या या ठिकाणी कमी होती. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशा प्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. 499 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो 499 रुपयाला आपण ह्या PDF लॉन्च केलेत पहा. मित्रांनो 499 रुपये आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी 500 रुपये झाले आहेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो 499 रुपये फोनपे किंवा गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच.